आरती घरी आली तीच मुळात रडत. ऑफिसमधून लोन पास झाले नव्हते आणि उद्या दुपारी बँकेत पैसे भरले नाही तर राहत्या घरावर बँकेची जप्ती येणार हे ठरलेले. अशोकच्या तोंडाचे पाणी पळाले. आता काय? गेली कित्येक वर्ष अशोक आणि आरती अशोकच्या वडिलांनी केलेल्या कर्जाच्या डोंगराखाली दबून गेले होते. वडील गेले, आई गेली आणि बहिणी पैशाचे कारण दाखवून लांब गेल्या. आता फक्त अशोक, त्याची साथ देणारी आरती आणि त्याची 2 मुलं. अशोकचा बिझनेस पूर्ण बुडाला आणि आरतीने सगळ्या परिस्थितीत घर चालवले. स्वतःचे सख्खे आई वडीलही विचारेना झाले तरी ती डगमगली नाही. अखंड कष्ट आणि एकमेकांची साथ. बँकेकडे गहाण पडलेलं घर मात्र त्यांना सोडवता येत नव्हतं. कर्जाचे थकलेले हप्ते फेडताना पळताभुई थोडी होत होती. अशोकने रडणाऱ्या आरतीला जवळ घेतले. तू काळजी करू नकोस, मी काहीतरी मार्ग काढतो, असे सांगून तो रात्रीच्या अंधारात घराबाहेर पडला. आशेने तो मित्राकडे गेला, पण मित्राने साफ हात वर केले. सख्या मित्राने असा हात आखडता घेतल्याचे पाहून अशोक आतून पूर्णपणे तुटला. रिकाम्या हाताने जड पावलांनी तो घराकडे परतत होता. मध्यरात्र उलटून गेली होती. चालता चालता अचानक त्याचं लक्ष रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका कारकडे गेले. गाडीचे इंडिकेटर्स चालू होते. अशोकने आत पाहिले तर ड्रायव्हिंग सीटवर एक वृद्ध गृहस्थ स्टेअरिंगवर डोके ठेवून निश्चित पडले होते. बघता क्षणीच त्याला समजले की काहीतरी गंभीर आहे. त्यांना हार्ट अटॅक आला होता आणि श्वास घ्यायला त्रास होत होता. अशोक स्वतःचे आभाळा एवढे दुःख विसरला. त्याने तातडीने त्या वृद्धाला बाजूच्या सीटवर सरकवले आणि ती गाडी सुसाट वेगाने हॉस्पिटलकडे वळवली. पहाट झाली होती. रात्रभर ICUच्या बाहेर थांबल्यानंतर सकाळी डॉक्टरांनी येऊन सांगितले की पेशंटला वेळेवर आणल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. अशोकने एक सुटकेचा निश्वास टाकला. आपलं जे व्हायचे ते होईल, पण एकाचा तरी जीव वाचला हा विचार करून तो निमूटपणे वळला आणि घरचा रस्ता धरण्यासाठी चालू लागला. तात्पुरते एखाद्या लॉजमध्ये शिफ्ट व्हावे लागणार, मग बघू पुढचं पुढे. तो हॉस्पिटलच्या दाराकडे जात असतानाच मागून एकाने त्याला हाक मारली. अहो थांबा. तो त्या वृद्धांचा सेक्रेटरी होता. ते वृद्ध गृहस्थ देशातले मोठे उद्योगपती श्री गोखले होते. गोखले साहेबांनी खिडकीतून अशोकला जाताना पाहिले होते आणि हाताने खूण करून सेक्रेटरीला त्याला थांबवायला सांगितले होते. सेक्रेटरीने कृतज्ञतेने अशोकला थांबवले. तुम्ही आज साहेबांचा जीव वाचवलाच. आज सकाळी त्यांची हजारो कोटींची एक महत्त्वाची डील आहे. जर काल त्यांना काही झालं असतं तर डील बुडून हजारो लोक रस्त्यावर आले असते. साहेबांना आता बोलता येत नाहीये, पण तुम्ही रात्रभर इथेच आहात. तुम्ही सांगा कुठे राहता, मी ड्रायव्हरला सांगतो, तो तुम्हाला तुमच्या घरी सोडून देईल. घरी सोडून देईल या शब्दाने अशोकच्या या डोक्यावर रात्रभर दाबून ठेवलेल्या वेदनेची आणि भीतीची तार छेडली गेली. घर गमावण्याच्या विचाराने सुन्न झालेल्या अशोकच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडू लागले. घर? अशोक शून्यात नजर लावून पुटपुटला. त्याच्या डोळ्यातून एक हताश अश्रू ओघळला. कोणतं घर? आज दुपारी 12 वाजता बँक ते सील करायला येणार आहे. साहेब, मी एक मध्यमवर्गीय माणूस आयुष्यभर फक्त प्रामाणिकपणे जगण्याची शिक्षा भोगत आहे. खिशात पैसा नसला की सख्खी नातीही ओळख विसरतात. कालपर्यंत जे मित्र गळ्यात गळे घालत होते ते आज दारातही उभं करत नाही. गरिबी हा असा आजार आहे जो माणसाला जिवंतपणेच मारतो. पैशाअभावी या समाजात माणसाची कवडीचीही किंमत उरत नाही. साहेबांचे हजारो लोक रस्त्यावर येण्यापासून वाचले याचा मला आनंद आहे, पण आज दुपारी माझी बायको आणि 2 मुलं आम्ही रस्त्यावर येणार आहोत. त्यांना कुठे घेऊन जाऊ हेच मला समजत नाहीये. स्वतःच्याच तंद्रीत तो सगळं बोलून गेला. अचानक त्याला भान आले आणि त्याने पाहिले की सेक्रेटरीच्या मागे व्हीलचेअरवर खुद्द गोखले साहेब ऑक्सिजन मास्क लावून बसले होते. तो दचकला आणि सॉरी म्हणून त्याने जीभ चावली. आपण भलतेच बोलून गेलो. एवढा मोठा माणूस, त्याला हे सगळं ऐकवणं काय फायद्याचं? गोखले साहेबांनी अत्यंत क्षीण हाताने सेक्रेटरीला खूण केली. कागद पेन मागून थरथरत्या हाताने त्यांनी त्यावर काही लिहिले आणि तो पेपर सेक्रेटरीकडे दिला. सेक्रेटरीने त्यांच्या इशाऱ्यावरून तत्काळ आपल्या बॅगेतून काहीतरी काढलं. काही क्षणातच सेक्रेटरीने अशोकच्या हातात एक अतिशय प्रीमियम दिसणारे ब्लॅक कार्ड आणि एका आलिशान घराच्या चाव्यांचा जुडगा ठेवला. अशोकजी, सेक्रेटरी म्हणाला, साहेबांना बोलता येत नाहीये, पण हे ब्लॅक कार्ड आता तुमचं आहे. यात कोणतेही लिमिट नाही. त्यात बँकेचे सगळं कर्ज आत्ताच्या आत्ता नील करा आणि ती तुमच्या नवीन घराची चावी आहे.
जे साहेबांच्या कंपनीने तुम्हाला आजच्या या हजारो कोटींच्या डीलची हिस्सेदारी म्हणून दिली आहे. यापुढे कंपनीच्या प्रत्येक नफ्यातून 1% तुमचा असेल. तसे ॲग्रीमेंट तुमच्याकडे 2 दिवसात पोहोचेल. हा कोणताही सौदा नाही किंवा दया नाही. साहेबांचा जीव वाचला त्या माणुसकीची ही छोटीशी परतफेड. बायको मुलांना सुखात ठेवा. सकाळचे 10 वाजले होते. आरती काळजीने फेऱ्या मारत होती. दारात बँकेचे लोक कधीही येतील, अशोकचा पत्ता नाही. तेवढ्यात एक भली मोठी गाडी घरासमोर थांबली. अशोक आत आला. त्याने आरतीला हाक मारली. आधी बँकेत चल, रस्त्यात सगळं सांगतो. बँकेचे कर्ज संपवून दोघे बाहेर आले आणि अशोकने आरतीला घट्ट मिठी मारली आणि नवीन घराच्या चाव्या तिच्या हातावर ठेवल्या. आरती अशोकच्या खांद्यावर डोके ठेवून हुंकार दिला. पण हे अश्रू दुःखाचे नव्हते, तर अनेक वर्षाच्या अंधाऱ्या वनवासानंतर मिळालेल्या प्रकाशाचे होते. नियतीने आणि एका अनोळखी माणसाने त्यांच्या आयुष्यात अशी काही सोन्याची पहाट आणली होती जी ते आयुष्यभर विसरू शकणार नाहीत.